विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक अत्यंत महत्वाचा अभंग या ठिकाणी पाहतो आहोत. तर मित्रांनो, हा अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे आणि मागणीपर अभंग असं आपण या अभंगाला संबोधतो. तर आता आपण या अभंगावर निरूपण कसं करायचं हे गेल्या काही व्याख्यानांमधून ऐकलेलं आहे आणि यावरच आजच्या व्याख्यानातून आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती अन संपदा, संत संग दे सदा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. या अत्यंत सुंदर अशा अभंगावर निरूपण करताना आपण आपल्या अभंगाच्या आराखड्यात भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांची कथा दिलेली आहे. युधिष्ठिर, राजा हा शील संपन्न असला पाहिजे. लक्षात घ्या, एकदा का राजाला त्याचं शील सोडून गेलं तर सर्व सामर्थ्य त्या राजाला सोडून जातं. सत्य, सदाचार आणि संपत्ती या सर्वांचा मुख्य आधार जो आहे तो शील हा समजला पाहिजे. आणि राजा प्रल्हादाने या शीलाचा त्याग केल्यामुळे त्याची कशी दुर्दशा झाली, कशी दयनीय अवस्था झाली याची कथा मी तुला सांगतो. तू लक्ष देऊन ऐक. दैत्यांच्या कुळामध्ये जन्म घेतलेला हा प्रल्हाद राजा म्हणून अत्यंत शील संपन्न होता. पहिली गोष्ट, त्याने कधीही कुणाशी द्रोह केला नाही, अद्रोह. त्याचं दातृत्व अतिशय प्रसिद्ध आहे. दान बघा, ही दैवी संपदा जी 16व्या अध्यायामध्ये वर्णन केले आहे भगवंतांनी, तीच आहे. आपल्या प्रत्येक कृतीने सर्वसामान्य प्रजेचं हितच झालं पाहिजे असं या प्रल्हादाला वाटायचं आणि तशीच त्याची दृष्टी होती. आणि मग काय, अशा रीतीने त्याचं राज्य सुरू असल्यामुळे त्या शिलाच्या बळावर प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याचं पद सुद्धा त्याने बरखास्त करून टाकलं आणि संपूर्ण तिन्ही लोकांचा अधिपती हा दैत्यराज प्रल्हाद बनला. ही गोष्ट लक्षात घ्या. मग इंद्राला आपलं इंद्रपद सोडून द्यावं लागलं. मग तो इंद्र विचार करायला लागला, अरे हे झालं तरी काय, माझं इंद्रपद हे सर्वसाधारण दैत्य म्हणतात की नाही, दैत्य असूनही त्यांनी देवांनाही गुण आणलं. असा हा भक्त प्रल्हाद. आणि त्याने विचार करायला सुरुवात केली. विचार करून 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 डोक्याचा भुगा झाला.
परंतु प्रल्हादामध्ये कोणता विशेष गुण आहे याचा त्याला काही थांग पत्ता लागला नाही आहे. मग तो गुरुदेवांना शरण गेला. देवगुरु बृहस्पती यांच्याकडे तो गेला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, महाराज, या जगात सर्वश्रेष्ठ काय आहे ते जाणून घेण्याची मला इच्छा आहे. मग बृहस्पतीने त्याला चांगल्या प्रकारे उपदेश केला. परंतु काय आहे की प्रल्हादाला आपलं हे श्रेष्ठ पद कसं प्राप्त झालं हे काही त्याला कळलं नाही. मग तो म्हणाला की महाराज, आपण जे सांगितलंय त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असं ज्ञान कोणतं आहे? बृहस्पती म्हणाले की आता माझं सांगून संपलेलं आहे. आता तू शुक्राचार्यांकडे जा. आता बघा, हा देवराज इंद्र आपलं पद गेल्यानंतर त्या हीन दीन अवस्थेत त्या शुक्राचार्यांना शरण गेला. शुक्राचार्यांनी त्याची दया आली आणि त्यांनीही ज्ञानाच्या 4 गोष्टी या देवराज इंद्राला सांगितल्या. पण त्या इंद्राचं काही समाधान झालं नाही हो. त्याने विचारलं, महाराज, याहून श्रेष्ठ असं ज्ञान कोणतं आहे? आता शुक्राचार्यांवरती विचार करायची पाळी आली. आपल्या औषधानं या इंद्राचा आजार काही बरा होणार नाही असं त्यांना वाटलं. मग शुक्राचार्य म्हणाले, अरे बाबा, तुझ्या मनामध्ये काय आहे हे मला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. तू ज्ञान मागायला आलेला आहेस, ही गोष्ट जरी खरी असली तरी तुला कोणतं ज्ञान हवं आहे हे मला कळलेलं आहे. प्रल्हादाला हे श्रेष्ठ पद कसं प्राप्त झालं याची तुला उत्कंठा आहे, याचं तुला कुतूहल आहे. मग हे कुतूहल केवळ एकच व्यक्ती शमवू शकतो आणि तो म्हणजे दैत्यराज प्रल्हाद. तेव्हा तो प्रल्हादाला शरण जा आणि त्यालाच विचार. आता प्रत्यक्ष प्रल्हादाकडे जायचंय. मग मी इंद्र आलो आहे असं सांगितलं तर तो आपल्याला खरं खरं सांगेल का? प्रश्न पडला इंद्राला. सोपं. देवराज इंद्राने आपलं रूपच पालटलं, एक वेगळं रूप धारण केलं आणि तो प्रल्हादाकडे गेला. आता प्रल्हाद बघा कसा सज्जन मनुष्य, जरी दैत्य असला तरी. अतिथी देवो भव ही आपली भारतीय परंपरा आहे. या अतिथी महाराज या. आपल्या मनात काय आहे तेव्हा दोन्ही हात जोडून इंद्र जे म्हणतात, महाराज, मला सर्वश्रेष्ठ ज्ञान हवं आहे, ते काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे आणि यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. कृपया आपण माझं समाधान करा. प्रल्हादाने मोठे चतुर उत्तर दिलं. दैत्यराज भक्त प्रल्हाद म्हणाले, श्रेष्ठ, माझ्यावर जबाबदारी मोठी आहे. मला 3ही लोकांचं राज्य सांभाळावं लागतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. इंद्रही चतुर. तो म्हणाला, महाराज, एक गंमत आहे. आपल्याकडे अजिबात वेळ नाही, कारण आपल्याकडे 3ही लोकांचं राज्य करण्याची जबाबदारी आहे. पण माझ्याकडे आता वेळच वेळ आहे.
त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला वेळ सापडेल तेव्हा उत्तर द्या. आणि अशा रीतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत इंद्राने त्या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे. आणि शेवटी हा अतिथी जात नाही हे लक्षात आल्यानंतर मग प्रल्हादाने ठीक आहे मग आपण याच्याशी चर्चा करूया. अशा रीतीने मग इंद्र आणि प्रल्हाद यांच्यात चर्चा झाली. दीर्घ चर्चा झाली. इंद्राने अनेक प्रश्न विचारले आणि प्रल्हादाने त्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. आता या ठिकाणी गंमत पहा. त्या इंद्रदेवाची ज्ञान जिज्ञासा, सेवा बुद्धी, तेज सेवा हा दारवंठा असं म्हटलेलं आहे. आणि विनय संपन्नता, विद्या विनयेन शोभते, विद्या विनयेन मिळते. ज्याच्याकडे विनय आहे त्याला विद्या ही अवश्य प्राप्त होते. गुरुकडून ज्ञान घ्यायचं आहे ना, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, गुरुची सेवा केली पाहिजे. गुरुशी विनयाने वागलं पाहिजे. गुरुशी कोणत्याही प्रकारे द्रोह करता कामा नये. आणि अलीकडच्या या कलियुगामध्ये गुरुशी द्रोह करणारे शिष्य पायरी पायरीवर मिळतात हो. परंतु सद्बुद्धीने गुरूंचा अनुनय करणे आणि आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेणे ही गोष्ट कोणी करत नाही. दुसऱ्या गुरुचा डामडौल दिसला की नाही की लगेच तिकडे पळतात. आता हे लोक पळतात तर पळतात, ही गोष्ट इतर शिष्यांनाही सांगतात आणि त्यांचंही मन भ्रमित करून त्याला दुसऱ्या गुरुकडे जाण्यासाठी भाग पडतात. मग तुम्ही लक्षात घ्या की अशा दुर्बुद्धी आणि पापी लोकांना खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे का? तर होणार नाही. गुरुशी द्रोह करून ज्ञान मिळत नाही, तर गुरुची सेवा करून आणि गुरुशी विनयाने वागूनच ज्ञान मिळतं, ज्याचा सांप्रतच्या काळामध्ये मोठा अभाव आहे. परंतु इंद्र हा देवराज असूनही त्याला त्या ज्ञानाची लालसा होती, त्याला त्या ज्ञानाची जिज्ञासा होती. म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी दैत्यराज प्रल्हादांची सेवा केली आहे. ते पाहून प्रल्हाद महाराजांना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, अतिथी वा वा वा, अहो गुरुची सेवा कशी करायची आणि गुरुकडून विद्या संपादन कशी करायची याचं तुम्ही एकदम आदर्श उदाहरण आहात. तुमचं वागणं बोलणं पाहून आणि तुमचा सदाचार पाहून मी अत्यंत संतुष्ट झालेलो आहे. अतिथी तुमचं कल्याण हो. माझ्याकडून तुम्ही कोणताही वर मागून घ्या, मी तो वर अवश्य पूर्ण करेन. आपला अभंग माहित आहे ना, काही मागणे हे आम्हा अनुचिती, वडिलांची रीत जाणत असो, परंतु मागण्याची वाट पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. इंद्र म्हणाला, महाराज आता काय पाहिजे, सगळी कृपा तर झालेली आहे, सगळी कृपा झालेली आहे, पण मागण्याची वाट पाहे मुखाकडे. प्रल्हाद त्याला आग्रह करतात आहेत. अहो असं नाही, दैत्यराज प्रल्हाद आग्रह करतात आहेत, मागा काहीतरी मागा, मनशे काही मागा, हेची देगा पांडुरंगा.
गंमत काय आहे की गुरु हा भगवंत असतो आणि तो प्रसन्न झाल्यानंतर हो ते मिळतं. मग शेवटी देवराज इंद्राने जी महान शंका त्याच्या मनामध्ये होती ती शंका आपली बाहेर काढलेली आहे. आणि देवराज इंद्र म्हणतात आहेत की महाराज, माझं कल्याण व्हावं अशी इच्छा असेल तर मला तुम्ही एकच वर द्या. मला आपल्याकडून आपलं शील हवं आहे. बस.